विश्वासा का राजा काय कटिंग वगैरे केली राजा काचला दिसायला लागलाय लागा अरे मी तर आता सोडून राहायचं रे असं राजा हा म्हणजे आता दुसरं लग्न करायचं दाजीने मला पोरगी बघितली अयो हो चांगला हा म्हणून आपलं कटिंग वगैरे केली आता झालंय कटिंग बरं का तुला लागत असेल तासभर आता नाही ना तासभर नाही आता झालंय माझं बरं ऐक की हा बोल की मी कारखान्यावर चाललोय बरं बरं भाऊचं बिल आणायचं तू घरी जाऊन फक्त भाऊ घेऊन ये चालतंय तुला माहिती कारखान्याचे कसले हो माहित आहे मला त्यामुळे भाऊ आला का नाही बरं बरोबर यांना लागत चालतंय येतो मग मी तुझ्यासोबत माझ्यावर नको येऊ तुझ्या भाऊला घेऊन ये चालेल चालेल मी एकटा जातो पुढे बरं बरं चालेल ते जाऊ हा ये तुम्ही शर्ट वगैरे घालून लवकर जा हो दीपक भाऊला घेऊन ये अरे तात्या काय काय चाललंय आला का अरे तो काय ऊस खात बसलात तिकडे कुठे आला होता ते बंडू तात्याचा ट्रॅक्टर आणायला चाललोय हा का हा अरे तो काय खाली नांगरीतोय तिकडे हा राव आणि आजा कुठे आजा गेले बापाला घेऊन दवाखान्यात काय झालं दुखायला लागले वाटतं त्या बापाच्या बोल की काय नाही तात्या होय तात्या हा अरे ही ऊस एवढा दणदणीत आलाय राव का बरं टाकलं नाही अजून तुम्ही का नाही पाठवला कारखान्याला अरे ऊस तोडा आलाय पण कारखान्यात थोडी तर द्या पाहिजे ना कुठल्या जगात जगताय तात्या अरे तुम्ही ना नुसतं बायांमध्येच गेलात बरं का ए गप्प कामच बोल अहो आजच्या गावातल्या लोकांनी पाठवला ना ऊस कधी पाठवलाय अहो ते दीपक तर उद्या पट्टी आणायला चाललाय कारखान्यात बिल आणायला चाललाय कधी गेलाय त्याचा ऊस कधी आली टोळी ते दीपकचा नाशक्यात तर पहिला गेलाय काय सांग मग पैसे आणायला गेलाय ते तर हा तुम्ही काय इथं बसले काय नसतं बायांचा रेटरेटीच काम भाव तुम्हाला दीपकचा ऊस गेलाय म्हणतोस पट्टी आणायला गेल्यात कारखान्यात बिल आणायला गेले मग काय अरे तुम्हाला खोच माहित नाही राव कुठल्या जगात आहेत तुला आज काय काम आहे का तेवढा ट्रॅक्टर लावला की मग मला फ्रीच आहे हा राईट तू काय कर बोंडूची खाली भेट घे ट्रॅक्टर शेतात घेऊन जाय हा आणि माझ्यासोबत चल तुला आज काय काम नाही ना नाही तेवढा ट्रॅक्टर फक्त नेऊन लावायचा तिथं तू ये मी कपडे घालून आवरतो तुझी गाडी घेऊन कारखान्यावर जाऊ एमडी ला भेटू आणि टोळी घेऊन येऊ चालते तात्या जा मग जा लवकर बोंडू हा हा सुरकी दिसले का रे नाही ना कुठे गेले 2-4 दिवस झाले दिसलेच नाही गावाकडे गेले होय रे मला सुरकी पटेल का 101% वाटून राजू भाई आहे तुम्हाला बस तूच एकटा माझा माणूस आहे बघ ओ बाबू इकडे या इकडे कुठं ते ऊस बेण्यासाठी आलेला आहे ते वजन बघायसाठी आलो होतो किती वजन भरलं वगैरे काय भरलं ते बघायसाठी आलो होतो लागण चालू आहे का नवीन आता नवीन गेल्या वर्षी लावले आता नाही लागलं चालू पहिला 4-5 एकर ऊस आहे हा बिलाचं लय झंझट आहे बिला झंझट आहे पण पेमेंटचे झंझट आहे पेमेंट बी लवकर भेटत नाही तेच भाऊचं न्यायला आलतो हा अजून काय झालं नाही काय काय झालं ना ऑफिसला जाऊन चौकशी करणार नाही फॅक्टरी मध्ये नाही आता दीपक भाऊला फोन लावलाय लावला नाही का किंवा आला ना हा. त्याला घेऊन जातो डायरेक्ट ते काय होतं मी गेलं का हा, नाही हा. किंमत नसल्यागतच बोलते 3 वेळा मला त्यामुळे भाऊच्या समोर बरोबर वागतो बरोबर हा तुमच्या होते हिरो कुठे चालला इकडे हा दांडकं तात्या काय करतो कसला हिरो आहे तो ना हिरो गावात एकच हिरो दीपक भाऊ ना हा चालतं बरं येऊ का मी आता चालतं हॅलो बोला राजा दीपक भाऊ बोला कारखान्यावरती थांबलोय मी इथं तू अजून कारखान्यावरच झक मारतोय का दांडकं तात्या इकडे आलाय कधी आता बहुतेक ऊस घालायला चालू दिसतोय ठीक आहे थांब नाही गावात दिसला होता मला एक ट्रॅक्टर पण नेमकं कोणाचा आहे मला पण नाही माहिती मी त्या एमडी ला फोन लावतो बर बर नाही तर मला पियाचा फोन येऊन गेला मी त्याला बोलतो
चालतंय चालतंय. एक काम कर, तू थांब, मी येतो तिकडे वाटलं तर. हा झालं, ठीक आहे, ओके, बघू. चल मी लावतो तुला. हे कुठे चालले? अहो ते मी कामशेतचा आहे. आमच्या गावात पोलीस नाही आली, आमचा ऊस नाही गेला. एमडी साहेबाला भेटायचंय. त्या ऑफिसला एंट्री करा, डाव्या हाताला साहेबांचं ऑफिस आहे. एमडी साहेब आहेत का? आहे. येऊ का मग? हो या. धन्यवाद. चल सोप्या, चला, चल वर पटपट येतो हा. धन्यवाद. चल चल. हा नंबर टिपला आहे. लवकर जाऊ द्या. दावडीहून आलात ना, लवकर जाऊ द्या. नमस्कार साहेब. नमस्कार. ऐका ना, आम्हाला ते एमडी साहेबाला भेटायचं होतं. भेटण्याचं कारण काय? मी कामशेतचा आहे. हा. आमच्या गावात टोळी नाही आली. माझं ऊसाला टोळी पाहिजे होती, तेवढी विनंती करायची त्यांना. तुमचं नाव काय? माझं नाव तात्याच आहे. कुठून आलात? कामशेतून. आमच्यातून. तुमचं भेटण्याचं कारण काय? गावात ऊसतोडीसाठी टोळी पाहिजे. तुमचा मोबाईल नंबर द्या. 9767. 9767. आहेत का साहेब आतमध्ये? आहेत ना? जावा, डाव्या साईडला ऑफिस आहे त्यांचं, तिथे जाऊन भेटा त्यांना. मॅडम साखरेच्या गाडी वगैरे बंद केलं होतं? करायचं ना मॅडम, करते. चेक करा. ओके. नमस्कार मॅडम. बोला ना सर. ते एमडी साहेबांची कॅबिन वरती केले. वरती का? हो वरती. चल सोप्या. हा. हॅलो, हा मी एमडी विजय कुमार बेलुरे सरांच्या ऑफिस मधून बोलतेय, त्यांचे सेक्रेटरी. हा, आपल्या साखरेच्या गाड्या पाठवल्या होत्या, झाल्यात का त्या खाली? बर ठीक आहे. ओके सर, ओके. हॅलो, हा बोला ना. हा होऊन जाईल बिलाचं काम तुमचं. 2-3 दिवसात द्यायला सांगतो बिल, नका काळजी करू. हा होऊन जाईल. हा तेवढे त्या गाड्या पण आलेत ना, त्या गाड्यांचं पण काम करून देतो मी, आणि ते बिलांचं पण करून देतो. आठवले साहेब. ठीक आहे. हा चालेल घ्या. हो करतो घ्या. बरं मी करतो नंतर ना, थोडे शेतकरी बांधवलेत आपले, त्यांच्याशी बोलून घ्या. हा बसा. हा करतो मी नंतर ना थोडस. नमस्कार. हा बोला. ऐका ना, मी कामशेतून आलोय. माझ्या गावातल्या सगळ्या शेतकऱ्यांचे ऊस गेले, आणि माझी आधी नोंद असून पण माझा ऊस गेला नाही. ऊस गेला नाही तुमचा? हा. ओके. गावातले सगळ्यांचे गेलेत, माझ्या मागून नोंद आहे त्यांची. विचारा साहेब. ते आमच्या गावातले सावकार दीपक, त्यांचा ऊस गेला. ते मी सुभाष यांचा ऊस गेला. त्या रणदीप पाहुण्यांचा, त्या गायकवाड पाहुण्यांचा गेला. आमच्या तात्या साहेबांचा ऊस नाही गेला. सगळ्यांचा गेलाय, तुमचाच राहिलाय. जाईल. तुमचं पण ऊस जाईल. 2 ते 3 दिवसात मी ऊस तोडीला टोळी पाठवतो तुमच्याकडे. तुरा आलाय साहेब ऊसाला. नाही, 2 ते 3 दिवसात पाठवतो. सगळ्यांचा ऊस गेला, तुमचा पण ऊस घेतला जाईल.
आणि योग्य ते तुमच्यावरती पण हे केलं जाईल, काम केलं जाईल, लक्ष दिलं जाईल. काय नाव म्हटलं तुमचं? तात्यासाहेब पाटील. कुठून म्हटले? कामशेत. एक मिनिट थांबा. ऐकणार आहे ते तात्यासाहेबांचा ऊस अजून टोळी का नाही पाठवले तात्यासाहेबांचा ऊस तोडायला? हा, ते कामशेतसाठी का त्यांचंच काय राहिले? त्यांचा ऊस 2 दिवसामध्ये त्यांच्याकडे टोळी गेली पाहिजे. 3ऱ्या दिवशीपासून त्यांचा ऊस तोडायला चालू झालं पाहिजे. शेतकऱ्यांना प्राधान्य द्यायला शिका. शेतकरी आपल्यासाठी सर्वप्रथम आहेत. कळलं का? त्यांना नाराज नाही करायचं. 3ऱ्या दिवशी ऊस तोडायला लागलं पाहिजे. त्यांचा ऊस पहिल्यांदा घ्या. सर्वप्रथम त्यांचा ऊस घ्या आपल्याकडे. शेतकरी आहेत म्हणून आपला कारखाना चालू आहे आज. ठीक आहे का? मला कारण द्यायचे नाही नंतर ना. ठीक आहे, चालेल साहेब. 2 दिवसात तुमच्या शेतात टोळी येतील. ऊस तोडणी होऊन जाईल तुमचं. ऊस तोडणीपासून कारखान्याला पण सगळे जिम्मेदारी आम्ही घेतो. आम्ही काम करून देतो तुमचं. ठीक आहे? खरं सांग का? हा, दिवस पावला बघा. निष्काळजीपणे तुम्ही इथनं जावं. सगळं काम मी सांगितलं पोरांना करून घेऊन जातो. खरंच ना. दिवस ओके पावला. साहेब. लय मेहरबानी झाली. नका काळजी करू साहेब. ठीक आहे. राम राम. धन्यवाद. ते पण कर झ्याट्या. उसवाडा आला का बाया नातो आला इथं? नाही हो साहेब, तुम्ही पुढे आले. खाली ये. तुम्ही पुढे कोणी सांगितलं आलाय ट्रॅक्टर तुला इथं? अहो आता भरायला चाललोय मी. कुणाच्या इथे तोड चालू आहे? साहेबांच्या इथं चाललोय. हेच आहे का ते? तात्यासाहेबांच्या चालू का नाही? होय होय, तात्यासाहेबांचं. कुणाला विचारून घातले ट्रॅक्टर? अहो इथं हॉटेल आहे चहा प्यासाठी. अरे बाबा, ती जमीन आमच्या नावावरती आहे. हो का? अहो तुम्ही मग त्या साहेबासंग बोला ना. साहेबा सांगा तू घातलं असं. अहो त्या साहेबा सांगा बोला ते कळतं ना आम्हाला कोणाचं कॉल आहे ते. एवढं माहित ये जरा नव्हतं याला. बरं काय? त्याला एवढं विचार. माहित नव्हतं. माफ करा. भाऊ समोर तू जास्त आवाज करू नको. नाही नाही भाऊ, तुला एक विचारलं कशाला घातली गाडी तू? स्वतः चुकला असेल तर माफ करा. माफ करायचं विषय नाही. नंतर टाकणार तुझं नाही हे काय. बघ, तुझं काही नाही ते. बरं, ठीक आहे? बरं, तुझ्या माफीचं काही नाही. बरं. त्या नासक्याचा सगळा खेळ चाललेला आहे. ते मोडायचं आम्हाला. बरं तुझी चूक नाही. तुझ्या हात धरून काय होणार आहे? बरं, ते बरोबर आहे. तर मालकाशी बोलून घ्या. आता त्या लाव त्याला. लाव कोण त्याला? घे बोलून. तू जास्त बोलायला लागला काय भाऊ समोर? प्रेमाने सांगायलेत ना तुला. इकडे. लाव त्याला. लाव त्यांना पण. जे बोलून तात्याला इकडे. कुठला झाट्या साहेब आणला तू? नमस्कार आबा. नमस्कार. नमस्कार तात्या. काय शेळ्याला वाढवले वाटतं? काय वाडी द्या वाडी द्या. घरी बसू वाटत नाही वाटतं हा? काय लागते वाटत. बरोबर, रात्री या चहा प्यायला घरी मग. हा, येऊन त्या प्याला. येतो मी शेतातून खालून. तुम्ही याच्यात येतो त्या प्याला. हॅलो. हॅलो तात्या. हा बोला ना वाजतात. काय झालंय? कधी? म्हणजे शेताकडे येताना ट्रॅक्टर अडवलाय काय? दीपक नाव आहे होय? किती जण? त्यांनी ट्रॅक्टर अडवला माझा. तुम्ही कुठे दादा? तिथं थांबा. 5 मिनिटात आलो. त्या कुत्र्याला नाही जर माझा हाबाड दाखवला ना, नावाचा तात्या नाही. आणि सोप्यानं अजय कुठे गेलेत काय माहिती. ह्याला बोलून घ्यावं लागेल, त्याशिवाय ह्याचा कंड जिरणार नाही. हॅलो सोप्या, आजाला तात्काळ फोन कर. त्या दीपकने आणि त्याच्या गँगने ना माझा ट्रॅक्टर अडवला. आता ड्रायव्हरचा फोन आलता. हा लवकर ये. आजाला बोलव लवकर, त्याला फोन कर. याच्यावर लक्ष ठेवा. चल तिकडे जाऊ आपण, त्याचं बघू. ट्रॅक्टर हलवलं तर बरं का, सांगतो तुला परत. होय होय. हा मला त्या ड्रायव्हरचा फोन आला होता. त्या दीपकनी त्या बादशाह राजा आणि त्याची गँग आहे ना, त्यांनी ट्रॅक्टर अडवला. पण ह्याचा काय संबंध आहे? माझा ऊस माझा शेत आहे. हा हा आजा सोप्याला केला मी फोन. येते ते 2 जण. अरे मी पोरं घेऊन येणार आहे, तू नको काळजी करू. काय आलं तात्या? ऐन टायमाला कुठे झक मारताय रे? अरे त्या दीपकनी राजा आणि बादशाहनी त्या पोराने माझा ट्रॅक्टर अडवलाय. पण ह्याचा काय संबंध आहे माझा ऊस ह्याचं लय जास्त झालं आता नाटक. ट्रॅक्टर बिक्टर अडवायला लागलाय म्हणजे त्याला असा हिसका दाखवतो ना सोप्या.
पोराला फोन कर. नाही, नाही. लाव लवकर फोन. बोलूनच घे. गाडी- आणि आजा, आणि गाडी. चित्रीत ना दीपक बरोबरची हा. ते बादशाह आणि राजे ही लय उडायला लागलेत आजकाल. बादशाला तर दाखवतो मी. नाही 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 नाही, ह्यांची पर कापले पाहिजेत. बाद झालं तात्या लय नाटक काय झाले. संबंध आहे? माझं शेत आहे, माझं हे ह्याचा काय संबंध आहे? अरे तुम्हाला जर कॉम्पिटिशन खेळायचंय ना हा. तर असं खेळा ना समोर समोर. लाव फोन तू, गाडी काढा आजा, चल. हा, लगेच लगेच. हॅलो, 5-6 पोरं घेऊन ये रे चौकात. ये पटकन. हा, चल आलो. चला चला तात्या. मला बोलून फायदा नाही, तात्याला बोलला पाहिजे. चल ना त्याचीच काढू आता.